सिल्लोडचे अब्दुल सत्तार साहेब, भोकरदनचे रावसाहेब दानवे साहेब, असं लहान पोरासारखं तुम्ही भांडताय, जनतेला मूर्ख समजताय का? हे सिल्लोडचे अब्दुल सत्तार साहेब 35 वर्षापासून सत्तेत आहे. भोकरदनचे रावसाहेब दानवे साहेब 35 वर्षापासून सत्तेत आहे. असंच वारंवार लोकांना मूर्ख बनवून यांनी शेतकऱ्यांच्या टळूवरचं लोणी खाल्लंय. आता पोराला नगराध्यक्ष केलं, त्यांनी पोराला आमदार केलं, पोरीला आमदार केलं. स्वतःच्या घरात सत्ता कशी ठेवायची, स्वतःचे घर कसे भरून घ्यायचे, ह्या दोन नेत्याकडे बघून महाराष्ट्राच्या नेत्यांनी शिकायला पाहिजे. आणि भांडतात भामट्यासारखे. तिकडे त्या सिल्लोडच्या शेतकऱ्यासाठी आम्ही उपोषण केलं 8 दिवस. हा सत्तार साहेब तिथून ते लहान मुलाला कसं आपण गाडी घेऊन देतो एखादं खेळणं, तर लाल दिव्याची गाडी घेऊन रोज गल्लीतून 2-3 चक्रा मारायचं. त्या सिल्लोडमध्ये 2-4 चक्रा मारते. उपोषणाला भेट दिली नाही. आता तिकडे 2 दिवस झाले नारायण लोखंडे, विकास जाधव म्हणून रोजगार हमीच्या कामासाठी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले भोकरदनमध्ये. या दानवे साहेबांनी तिथं जाऊन बघितलं नाही. शेतकऱ्याचे पोरं आहेत, कशासाठी बसले, त्यांच्या मागण्या काय हे त्यांनी बघितलं नाही. याची टोपी गोल आहे, याची टोपी लंबोळी आहे. आणि ही टोपी गोल नसली असती तर निवडून आलं नसतं, लंबोळी असती तर निवडून. अरे हे नालायक असं विचाराचं राजकारण तुम्ही करतात, म्हणून तर तरुण बर्बाद झालाय, म्हणून तर शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. तुमच्यासारख्या येड्या गबाड्या लोकांना त्या ठिकाणी बसून दिलं, म्हणून तर आज जनतेचे हे हाल आहे. नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली, 2-2, 4-4, 5-5 हजार रुपये दिले. तुम्ही दोघंही त्याच्यावर काही बोलायला तुम्हाला सुचत नाही का रे? एक म्हणतो गोल टोपी आहे, एक म्हणतो लंबोळी टोपी आहे. आणि हे लोकांना मूर्ख बनवतायत. भोकरदनच्या, जालना जिल्ह्याच्या, सिल्लोडच्या जनतेला मूर्ख बनवून हिंदू आणि मुसलमानामध्ये भांडणं लावून यांच्या पोरांना आमदार कसं करायचं, यांच्या पोरांना नगराध्यक्ष कसं करायचं हे यांच्याकडनं शिकाव. म्हणून हे 2 लबाड चेहरे आहेत आणि दोन्ही जनतेला मूर्ख बनवून या ठिकाणी जनतेला गृहीत धरून राजकारण करत आहे. यांचं राजकारण संपण्यास आता जमा झालेलं आहे. जनता आता यांना ओळखायला लागलेली आहे. दुसरी गोष्ट, उपोषण या ठिकाणी भोकरदनला विकास जाधव आणि नारायण लोखंडे हे शेतकऱ्यांसाठी करताय. उद्या 12 वाजता मी त्यांना भेटायला येतोय भोकरदनमध्ये. आपण सर्व तमाम तरुण बांधवांनी, शेतकरी पोरांनी यावं ही विनंती. जय जवान, जय किसान.